मी बकासूर हाय नाव ऐकलं आखाडा हादर आज मनातलं बोलायला उभा राहिला कुठलाही राजेशाही वंश कुठलीही मोठी जात त्याची आई साधी गाय त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जिद्द मातीला उभं राहण्याची वाऱ्याशी स्पर्धा पहिली शर्यत बकासूर हरला धूळ अंगा श्वास फुलले लोक हसले काय शर्यतीत धावण्या दिवसापासून सराव सुरू झाला पहाटे माळावर धाव ओलांडणं वळणं बकासूरची पायरी जिद्दीने पहाटेचा अंधार कुत्री भुंकायच्या आधीच माझ्या गोठ्यात दिवाला पाणी अंगावर पडतं चल रे बकासूर आज मान राखायचा मी मान हलवतो बोलता येत नाही पण समस्त मैदानात गेलो की लोकांची गर्दी उसळते अरे हा तोच बकासूर हाय का हा बैल वाघ असं म्हणतात शिट्टी वाजते आणि माझ्या पायांच्या वीज संचारते माती उडते छाती फाटेपर्यंत श्वास थांबत नाही कारण मला थांबायचं शिकवलं गेलं मला फक्त जिंकायचं शिकवलं गेलं मी जिंकतो पुन्हा एकदा हार पडतो गळ्यात मालकाच्या डोळ्यात पाणी येतं त्या क्षणी मला सगळं विसरायला वेदना घाव पण संध्याकाळ झाली की हार उतरतो आणि मी पुन्हा गोठ्यात कोणी विचारत नाही पाय दुखतायत कोणी विचारत नाही आज खूप धावला असशील माझ्या वेदना मोजल्या जात माझे किताब मोजले जातात कधी रात्री चंद्राकडे मनात म्हणतो एवढा मोठा हाय का मी खरं की फक्त उपयोगाचा तरीही मी राग धरत नाही कारण माझ्या मालकाचा स्वप्न माझ्या गावाचा मान आहे आज एवढंच सांगायचं म्हणजे फक्त वेग ताकद म्हणजे सहन करणं ताकद म्हणजे पुन्हा उभं राहणं माणसांनो मला विजेता म्हणून पाहू नका माझ्या आतला संघर्ष बघा माझ्या मुख्य आवाजाला थोडी जागा द्या कारण आज बकासूर उद्या तुमच्यातलाच कोणीतरी बकासूर जो धावतोय झगडतोय बोलू शकत नाही मी आजही धावतो किताबासाठी पैशासाठी नाही इज्जतीसाठी ताकदीसोबत मान देते मी बकासूर हाय आणि माझी धाव शर्यतीपुरती आत्मसन्मानासाठी हाय ठाम श्वास ऐकू येत तो होता बकासूरचा शर्यतीत धावणारा बैल नाही तो गावात शेतकऱ्यांचा विश्वास आणि मातीचा खरा सिंह होता 11व्या शर्यतीच्या बकासूर आजारी पडला सगळ्यांना ही शेवट पण शर्यतीच्या दिवशी तो उभा राहिला मंद गतीने सुरुवात केली पण शेवटी वेग वाढवला तो जिंकला मैदानात प्रचंड जल्लोष आज काहीही तू माझा अभिमान आहे शिट्टी झाली बकासूर माती आठवणी मागे टाकलं आणि त्या दिवशी पूर्ण 12वा हिंद केसरी 12 वेळा किताब जिंकले मी आजही धावतो किताबासाठी पैशासाठी नाही इज्जतीसाठी ताकदीसोबत मान दिला मी बकासूर